अजब रमा राघवची जोडी। आम्हा माझं नाव कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती झाली आणि तू किती संयमाने किती धीराने या सगळ्या गोष्टी हँडल करतेस हे सगळं खरं तर मला करायला पाहिजे। राघव अरे हे सगळं मी तुझ्याकडूनच तर शिकले। जस्ट दॅट आता तू थोडा डिस्टर्ब आहेस, गोंधळलास म्हणून हे सगळं होतंय। इट्स ओके। गोंधळून तर गेलोय मी। माझ्या जवळच्या दोन व्यक्तींच्या आयुष्यात असं काहीतरी घडेल याची कल्पनाही केली नव्हती। कदाचित त्यामुळेच असं होतं। आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड। मी सुद्धा या सिच्युएशन मधून गेली आणि तेव्हा तू मला आधार दिला होतास आणि आज तू मला साथ देतेस। रमा, वहिनी आई तुझ्याशी इतकं वाईट वागते त्याचा तुला राग नाही येत? अजिबात। अरे मी त्यांचं प्रेमही बघितलंय, त्यामुळे हे सगळं ओके आहे माझ्यासाठी। इट्स फाईन। थँक्यू सो मच माझ्या लाईफ मध्ये असण्यासाठी। मला ना तुझं कौतुक वाटतं आणि तुझा अभिमानही वाटतो। आणि थँक्यू सो मच। तुझ्यामुळे मला इतकी चांगली फॅमिली मिळाली। आपली माणसं, फॅमिली बॉन्डिंग, हे सगळं काय असतं हे मला माहीतच नव्हतं। पण आता तुझ्यामुळे मला इतकी चांगली लोक मिळाली। अँड आय प्रॉमिस यू, मी आपल्या माणसांसाठी काहीही करेन। खरं सांगू राघव तुला, मला ना आता इथून जावंसच वाटत नाही। आय डोंट वॉन्ट टू गो। मला इथेच राहायचंय, तेही कायमचं। रमा, थोडेच दिवस अजून, मी त्याच दिवसाची वाट बघतोय ना। मग होणाऱ्या मिसेस पुरोहित, आता जोवर तुम्ही परांजपे आहात तोपर्यंत तुम्हाला घरी सोडणं भाग आहे ना। जावं तर लागेल। राघव, तू मला नेहाच्या घरी ड्रॉप कर। बरेच दिवस झाले मी तिला भेटली नाही। ठीक आहे, चल। इलेक्ट्रिसिटी बोर्ड मधून कोणी माणूसच आला नाही, म्हणजे हा आलेला माणूस तोतया होता। म्हणजे हे सुद्धा लावण्याने केलं असेल का? ही बाई पुरोहितांच्या वाईटावर का टपलीये? काय वाकडं केलंय आम्ही असं तिचं? तुझी ही हिम्मत? माझ्या परवानगीशिवाय तू घरात आलीसच कशी? काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं? माहेरीच राहायचं ना? चल, आता आल्या पावली माघारी निघ। चल चल। सोडा मला। त्यावर ही जबरदस्ती करायची नाही। ही आता जुनी पूजा नाही राहिली। मुळमुळ रडणारी, घरच्यांसमोर नवरा उघडा पडेल म्हणून जीवाचा रान करणारी तुमची बायको विसरा आता। तू बायको आहे हेच विसरलोय मी। तू मला काय बोलतेस? तू कशी आणि कोण होतीस, कशी आहेस याने मला काही फरक पडत नाहीये, कळलं? तुमचे पाय चिखलात रुतत चाललेत। उशीर होण्याआधी डोळे उघडलेत तर बरं। मला अक्कल सुटवेपर्यंत मजल गेली आहे। माझी मजल कुठपर्यंत पोचली नाही ह्याची कल्पनाच नाहीये तुम्हाला। तुमचं खरं रूप मला समजलं, त्यामुळे यापुढे जर मला धमकवण्याचा प्रयत्न केलात ना तर तुमच्या सगळ्या व्यसनांबद्दल मी घरच्यांना सांगून टाकेन आणि मी कुटुंबासाठी काय करू शकते याचा अंदाज आलाच असेल तुम्हाला। पैशांच्या लोभापायी हे अजून किती खालच्या पातळीवर उतरणार आहेत? हे सगळं घरातल्यांच्या इतरांच्या अंगाशी येण्याआधीच मला काहीतरी करायला हवं। लावण्या मॅडम, काय रे, काय झालंय? अहो तुम्हाला कोणतरी भेटायला आलंय। कोण? तो राजू, कामाला जा।
तू इथे कशी काय? कोणाला भेटायचं आहे? तुम्हाला मला भेटायचं? कशासाठी? जाब विचारायचा आहे. जाब? कम ऑन. आणि तो तू मला विचारणार आहेस? हो, तुम्हालाच विचारणार. माझ्या नवऱ्याला वाईट मार्गाला लावलेलं पुरेसं नव्हतं का? म्हणून आता राघवच्या राशीला लागल्यात. ए हॅलो, ही तुझी नॉनसेन्स बडबड बंद कर. ओके, मुळात तू इथे येण्याची काहीच गरज नव्हती. तुम्ही यायला भाग पाडलं. राघवला त्रास देण्यासाठी, शॉक देण्यासाठी खोटा इलेक्ट्रिशियन पाठवला. तुमची मुलगी ज्या मुलावर प्रेम करते त्या मुलाचा जीव घ्यायला तुम्हाला काहीच कसं नाही वाटलं? रमा, आता गॉड, रमा इथे आली. आता काय करणार आहेस तू? जाब विचारणार आहेस अजून मला? रमा इथे आली तर तिला काय उत्तर देणार आहेस तू? हे बेबी, ओ गॉड, किती दमली आहेस तू? हा, यू लुकिंग सो टायर्ड. ए कम, खूप दिवस झाले आपण गप्पा मारला नाहीये. मला सांग, काय चाललंय तुझ्या आयुष्यात? मला जाणून घ्यायचं. कम कम कम, ये बसूया, ये. ममा, तुला खरंच असं वाटतं का ग मला तुझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट आहे? मी तुझी ममा आहे रमा. तुला इरिटेट कसं करायचं हे मला चांगलंच जमतं. रमा परत आली तर? इम्पॉसिबल. मी जोपर्यंत हॉलमध्ये आहे, तोपर्यंत रमा तिच्या रूमच्या बाहेर येणार नाही. सो डोंट वरी. काय झालं? मला जाब विचारणार होतीस, पण आता नाही. तो माझ्या घरात आलीस ना, मग आता मी बोलणार आणि तू ऐकायचं. ॲब्सोल्युटली. तू जे जे बोललीस ना ते सगळं खरं आहे तुझ्या. त्या चुकीच्या इलेक्ट्रिशियनला मीच पाठवलं होतं, पण त्या मूर्ख माणसाने चुकून एका चुकीच्या व्यक्तीला शॉक दिला, पण तिचा धक्का करेक्ट व्यक्तीला बसला. थँक्यू पूजा. थँक्यू सो मच फॉर मेकिंग माय मूव्ह सक्सेसफुल. अशा वाईट वागण्यासाठी मला तुमचे आभार नकोय. राघवला उद्ध्वस्त करण्याचा विचार मनातून काढून टाका. रमाला त्याच्यापासून लांब ठेवा, कारण रमा आणि राघवचं नातं मला अजिबात पसंत नाहीये. बिंगो. मलाही तसंच वाटतंय, डिट्टो. पण हे जे तू काही सगळं मला सांगतेस ना, ते माझ्या रमाला डोक्यावर घेऊन नाचणार आहे तुझ्या फॅमिलीला सांग. काय हिम्मत आणि एवढे गट्स नसतील ना, तर रमाला तुझ्या फॅमिलीपासून तोडण्यासाठी मला मदत कर. मी तुम्हाला मदत करायची? हा विचारच कसा येऊ शकतो तुमच्या मनात? तुमच्यासारखी कटकारस्थानं करायला मला 7 जन्मात जमणार नाही. तुमच्यावर काम करणं तर सोडाच, तुमचं तोंडही पाहायची इच्छा नाही आहे. ओ रिअली? ओके ओके, नो प्रॉब्लेम. पण मी राघवची कशी वाट लावते ना, ते तू बघच.